नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यातील एंबूर गावात रस्त्याची स्थिती अत्यंत गंभीर असून सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावाचा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। परिणामी एंबूर, आश्रमशाह, आडगीपाडा आणि चाचूची फाडी या भागांचा गावाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे। नागरिकांना अत्यावश्यक कामासाठीही बाहेर पडणे कठीण झाले आहे। वर्षानुवर्षे तीच कहाणी, कोण घेणार जबाबदारी? प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की पालघर जिल्ह्यातील अनेक भागात अशी स्थिती निर्माण होते। रस्ते नाल्यात मिसळतात, वाहतूक ठप्प होते आणि प्रशासन मात्र फक्त घोषणांच्या पायऱ्या चढत राहते। शासन गावाच्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारते, पण हा विकास नेमका कुठे झाला आहे हे पावसाळा सुरू झाल्यावर कळतं, असे नागरिक म्हणतात। कागदावरील योजना पण जमिनीवर शून्य अंमलबजावणी। प्रशासनाकडून दरवर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याच्या बातम्या येतात, मात्र हाच निधी कुठे जातो, कोणती कामे झाली, कोणती नाही झाली याची पारदर्शकता माहिती मिळत नाही। कागदावर योजना आणि जमिनीवर केवळ पाणी, किचड आणि दगडधोंडे याचेच अस्तित्व। ग्रामपंचायतीवर दबाव, नागरिकांची ठाम मागणी। गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। ते म्हणतात दरवर्षी रस्ता पाण्याखाली जातो, यावर कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत? का प्रशासन एखाद्या दुर्घटनेची वाट बघतो? शाळेत शिक्षण आणि आरोग्यावर परिणाम। एंबूर येथील आश्रमशाळेकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अडथळ्यात आले आहे। आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळवणे कठीण झाले आहे। कोणतेही ॲम्ब्युलन्स किंवा इतर सेवा त्या भागात पोहोचू शकत नाही। स्थानिक प्रशासनाचे मौन। आजवर या समस्येवर कोणतेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही। ना दौरा, ना पाहणी, तपासणी व सर्वेक्षणाची घोषणा फक्त कागदावरच। पालघर जिल्ह्यातील अनेक गावांसारखीच एंबूरची व्यथा आहे। आता गरज आहे ती तात्काळ उपाययोजना करण्याची आणि रस्ते, पूल, जलनिसरण व्यवस्था सुधारण्याची। तुम्ही पाहत रहा न्यूज पोलीस रिपोर्टर। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।